आणि आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचं ऑफिस अज्ञात आणि फोडलेलं आहे। कुंडलिक खांडे यांची सकाळपासून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। त्यानंतर कुंडलिक खांडेंचं ऑफिस फोडल्याचा अंदाज वर्तवला जातोय। कुंडलिक खांडेंनी पंकजा मुंडेंचा आपण काम केलं नाही, पहिल्यांदा पंकजा मुंडे आपण धोका दिल्याचंही कुंडलिक खांडे यात बोलत आहेत। तर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडेंचं ऑफिस अज्ञात लोकांनी फोडलेलं आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू गुरगू। विष्णू, नेमकं काय घडलंय? खरं तर आज कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर आज कुंडलिक खांडे यांचं ऑफिस देखील अज्ञातांकडून फोडण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसवरती हल्ला झालेला आहे। यामध्ये कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। खरं तर लोकसभा निवडणूक झाली आणि त्यानंतर त्यांची एक ऑडिओ क्लिप आज सकाळपासूनच व्हायरल झाली होती आणि त्यानंतरच कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसवरती आता हल्ला झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एकूणच या हल्ला कुणी केला हे स्पष्ट झालेलं नाही। पोलीस देखील ऑफिसच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कोणी हल्ला केला या संदर्भातली चौकशी देखील पोलिसांकडून सुरू आहे। मात्र ऑडिओ क्लिपचं बाहेर येणं, त्याच्यातली चर्चा आणि त्यानंतर ऑफिस फुटणं या सर्वांचा संदर्भ लक्षात घेता पोलिसांकडून जे आहे ते तपास सुरू आहे। विष्णू, किती वाजता जवळपास हा हल्ला झालेला आहे? कारण दुपारी हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे। चारच्या दरम्यान ही जी आहे सर्व काही लोक त्या ठिकाणी ऑफिसवर पोहोचल्याची माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी ऑफिस उघडं होतं आणि त्या ऑफिसवरती जे काचा आहे त्या काचावरती दगडांनी हल्ला करायला सुरुवात केला आणि दगडांनी ते ऑफिस फोडलेलं आहे अशी माहिती सध्या तरी मिळत आहे। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत। पोलीस अधिकची माहिती तपासामध्ये करतील आणि त्यानंतर कशा पद्धतीने आणि कोणी हल्ला केला हे स्पष्ट होईल। निश्चित। धन्यवाद विष्णू, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।